संगमेश्वर उपकेंद्राला उच्चदाब निवडी तसेच आरवली उपकेंद्रातून 33 kV वीज वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो। सदर वीज वाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह देवरुख, साडवली व साखरपा अशी 3 उपकेंद्रे आहेत व त्याद्वारे सुमारे 60,000 वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो। या दोन्ही लाईनवर फॉल्ट होऊन वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे त्यावर असलेल्या 4ही उपकेंद्रातील सर्व वीज ग्राहक अंधारात गेले। अथक प्रयत्नानंतर आरवली उपकेंद्रातून येणारी वरील फॉल्ट शोधून तो दुरुस्तीनंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। तसेच निवडी वीज वाहिनीवरील फॉल्ट देखील शोधण्यात आला। सदरचा फॉल्ट वांद्री मानसकोंड येथील एका पोलवर असल्याचे आढळून आले, परंतु मागील 2-3 दिवसात झालेल्या प्रचंड पावसाने सदरचा पोल असलेल्या नदीपात्राजवळ आहे। नदीचा प्रवाह वेगात होत असल्याकारणाने त्या पोलपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचणे शक्य होत नव्हते। परंतु आरवली वाहिनी सणासुदीला बंद पडली तर पुन्हा तालुका अंधारात जाऊ शकतो याची कल्पना असल्याने सदर पोलपर्यंत पोहोचून फॉल्टी पिन बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोटसह NDRFच्या जवानांना मदत मिळण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवण्यात आले होते, परंतु याला वेळ लागणार असल्याने महावितरणच्या जनमित्रांनी स्वतःच खोल पाण्यात उतरून पोलपर्यंत पोहोच जाऊन पोलवर चढून पिन इन्सुलेटर बदलण्याचा निर्णय घेतला। नदीचे पात्र खोल असल्याने, सतत पाऊस पडत असल्याने व नदीचा प्रवाह वेगात असल्याने हे प्रचंड धोकादायक होते, परंतु संगमेश्वर तालुक्याला पुन्हा अंधारात जाऊ देणार नाही हा निर्धार जनमित्रांनी अभियंत्यांनी केला असल्याने हा धोका पत्करला गेला आणि जिगरबाज जनमित्र विलीन काष्टे, प्रतीक तांबे, किरण मोरे, रुपेश फेफडे, सचिन कुंभार यांनी लाईन फोरमन विजय आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली रस्सीच्या सहाय्याने खोल पात्रात उतरून पुन्हा पोलवर चढून भर पावसात पिन इन्सुलेटर बदलला व संपूर्ण वाहिनीचा पुन्हा पेट्रोलिंग करून पूर्ण निवडी वाहिनी सुरू केली। तालुक्यासाठी असणारी पर्यायी वाहिनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी पूर्ववत केली। या संपूर्ण मोहिमेचे नियोजन आणि मार्गदर्शन सहाय्यक अभियंता फारुख गवंडी, उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि कनिष्ठ अभियंता योगनाथ गोरे यांनी केले होते। या धाडसी कृतीसाठी व आरवली वाहिनी बंद पडल्यानंतर सलग 18 तास काम करून वीज पुरवठा सुरळीत केल्याबाबत सर्व जनमित्र व अभियंत्यांचे वीज ग्राहकांच्याकडून अभिनंदन केले जात आहे। सदर कामगिरीबाबत रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता सुनील माने व कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपागरे यांनी देखील अभिनंदन केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।